नमस्कार, सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या भाजी फटाका रेसिपी वन येते या चॅनलमध्ये. आणि एका नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण खास नाश्त्यासाठी ना झटपट टेस्टी आणि एकदम कमीत कमी वेळेमध्ये होणारा एकदम हेल्दी नाश्ता आहे हा. तर व्हिडिओला सुरुवात करूया. इथं आहे ना माझ्या घरामध्ये तर हा नाश्ता ना आठवड्यातून एकदा केला जातोच. तर इथं कोथिंबीरचे ना पराठे पाहणार आहे. त्यासाठी इथं कोथिंबीर घेतली एक पेंडी. ही कोथिंबीर आहे ना स्वच्छ आहे ना निवडून घेतली. आणि सुरुवातीला जर धुवायची असेल ना तुम्हाला तर धुवून घ्या, पण मी एकदा कापून घेतली, बारीक जेवढी कापता येईल तेवढी कापून घेतली आणि त्यानंतरच 2 ते 3 पाण्याने धुवून घेतली आहे. आणि आता एका टोपामध्ये काढून घ्यायचं आहे. त्यासाठी ना मस्त कोथिंबीर काय करायचं, जर तुम्हाला आदल्या दिवशी कापून ठेवायची असेल ना तर कोथिंबीर धुवून घ्यायची एकदा आधी. आणि आता पीठ लागणार आहे. पिठामध्ये घेतलं आहे ज्वारीचं पीठ अर्धा वाटी, बाजरीचं पीठ अर्धा वाटी. हे दोन्ही पीठ वापरले ना एकदम कुरकुरीत तर होतोच, पण टेस्टी पण खूप लागतो हा पराठा. त्यानंतर घेतलं इथं 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आणि भरपूर अशी कोथिंबीर म्हणजे 2 वाट्या कोथिंबीर आहे इथं कापलेली बारीक. आता हे साईडला ठेवून द्यायचं आणि मसाला तयार करायचा, त्याचं वाटण तयार करायचं. वाटण्यासाठी ना लाल मिरच्या घेतल्या, कोथिंबीरचे जे काड्या असते पाठीमागचे ते घेतले आणि लसूण घेतलं आहे. लसूण भरपूर घालायचं, जिरे घालायचे. आता लाल मिरच्या नसेल तर हिरव्या मिरच्या वापरल्या तरी चालेल, दोन्ही पण लाल हिरवी कुठलीही मिरची तुम्ही वापरू शकता, पण ह्या लाल ओल्या मिरच्या आहे. तर आता त्याचं आहे ना चांगलं पाणी घालून वाटण तयार करून घ्यायचं आहे. आपण पातळ भाजीसाठी करतो ना तसं वाटण तयार करायचं, जेवढं बारीक करता येईल तेवढं बारीक करायचं आहे. पाणी घालायचं. तर वाटण पण तयार करून झालं. आता लगेच आहे ना त्या पिठामध्ये मीठ घालायचं राहिलं होतं, मीठ घालायची, हळद घालायची आहे. एकदम घाई गडबडीच्या वेळेमध्ये ना हा नाश्ता खरंच खूप चांगला आहे करण्यासाठी. एकदम कोथिंबीर आदल्या दिवशी कापून ठेवलेली असली ना तर दह्यासोबत किंवा लोणच्यासोबत खरंच खूप टेस्टी लागतो हा कोथिंबीरचा पराठा. हळद घातली, त्यानंतर थोडीशी टेस्ट येण्यासाठी नाही तर गरम मसाला घातला. याला तुम्ही स्किप पण करू शकता. आता हे सगळे ना मिक्स करून घ्यायचं आहे. भरपूर मस्त अशी कोथिंबीर आहे. आता जेवढं मळता येईल ना तेवढं कोथिंबीरमध्ये पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर जो मसाला केला आहे का तो घालून घ्यायचा. आणि भांडं जे आहे ना धुवून मसाल्याचं त्याच्यातच पाणी घालायचं. आणि आता हे पीठ मळण्यासाठी आपल्याला पाणी लागणारच आहे. अंदाजाने थोडं थोडं पाणी घालत राहायचं, नाही तर जास्त पाणी घातलं अचानक तर पीठ हे ओलं होतं. पराठ्याचा डो तयार झाला, त्याला आहे ना आता पोळपाटाला ना तेल लावायचं थोडंसं आणि चांगला सॉफ्ट करून घ्यायचं तेल लावून. लगेच गॅसवरती तवा पण गरम व्हायला ठेवायचा. अशा पद्धतीने एकदम मऊ करून घ्यायचं आहे तेल लावून थोडंसं. तेल लावलं का हाताला पण चिटकत नाही आणि खाली पोळपाटाला जे आहे ना तो पण चिटकत नाही आणि सॉफ्ट असा पराठा तयार होतो इथं कोथिंबीरचा. तर जेवढा तुम्हाला लहान मोठा घ्यायचा ना तेवढा तुम्ही पिठाचा उंडा घ्यायचा आहे. आता मी थोडीशी मीडियम साईजचीच करणार होते त्यामुळे थोडासा मोठा घेतला. लगेच पीठ लावायचं आणि ज्या पद्धतीने चपातीला लाटतो ना त्याच पद्धतीने हा पराठा करायचा, एकदम नरम होतो. आता तेल लावायचं याला. तुम्ही तेलाच्या ऐवजी ना तूप पण लावू शकता, पण त्यालाने काय होतं थोडं जास्त वेळ नरम राहतो हा. मुलांना टिफिनला वगैरे देत असाल ना तर तेलच लावून द्यायचं. त्यालाने का भरपूर वेळ हा पराठा नरम राहतो. कुठलाही पराठा असू द्या, गरम गरम जेव्हा घरी खाणार असाल ना तेव्हा तूप लावून द्यायचं. तर मस्त आता पीठ लावून पराठा लाटून घ्यायचा. पीठ जर थोडं घट्ट असेल ना जास्त पीठ लावायची गरज नाही पडत. आणि थोडं पातळ झालं का मग थोडंसं पीठ हे जास्त लागतं, कोरडं पीठ. तव्यावरती तेल टाकून लगेच दोन्ही साईडने पराठा भाजून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम मी थोडीशी मिडियम ठेवायची, जास्त कमी पण नाही आणि जास्त फुल पण ठेवायची नाही. तर खरपूस रंग येतो मस्त कमी गॅसवरती भाजले ना. तर हा एक पहिला पराठा झाला. आता दुसऱ्या पराठ्याला ना होल पाडायचे असेल ना तुम्हाला तर होल पाडून पण छान लागते पराठे अशा पद्धतीने. तर आपली इथे ना कोथिंबीर पराठा तयार आहे नाश्त्यासाठी झटपट. दह्यासोबत किंवा लंचसोबत तुम्ही हा मस्त सकाळी सकाळी खाऊ शकता, टिफिनला देऊ शकता मुलांच्या. आणि घाई गडबडीमध्ये करण्यासाठी खूप चांगला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. ज्यांनी असून चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि शेजारी हायपवरती पण क्लिक करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि कमेंटमध्ये सांगा पराठे याला तुमच्याकडं पराठे म्हणता
का धपाटे म्हणता का थालीपीठ म्हणता काय म्हणता ते पण कमेंटमध्ये सांगा, कारण प्रत्येक भागामध्ये वेगवेगळं म्हणण्याची पद्धत असते. तर